भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक ते गांधी चौक पर्यंत जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात आता अडचणीचा सामना करावा लागत आहे। खरं पाहायला गेलं तर आपण बघू शकतो या मार्गावर अर्धवट रस्त्याचे जे आहेत ते काम करण्यात आलेले आहेत आणि अर्धवट रस्ता जो आहे तो तसाच ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळं वर खाली असं इथं पॅच जे आहे ते तयार झालेलं आहे। आपण जर पाहिलं असेल तर आपण बघू शकतो 1 ते 1.5 इंचचा रस्ता जो आहे तो एका बाजूला वर पाहायला मिळतो, एका बाजूला तो 1-1.5 इंचच्या खाली भाग आहे आणि त्यामुळं वाहतूक करताना जे वाहन आहेत त्यांना अपघाताचा सामना करावा लागतो। लहान मोठे किरकोळ अपघात इथं होताना दिसून येतात आणि यावर बोलण्याकरिता आपल्यासोबत एक प्रवासी आहे, आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया नेमक्या काय अडचणी त्या सहन करावं लागत आहेत। त्याला काय सांगाल, या पॅचमुळे नेमकं काय अडचणी तुम्हाला येत आहेत? अडचणी ह्या प्रॉब्लेम येतात का, हा जसे कस्टमर बसले तर ते भेव लागते की गाडी पलटी होते का काय। तर जरा पोस्ट ऑफिस चौकापासून बघा, 1-2दा पाहिलो की माझ्या सामने गाडी 2-3दा ॲक्सिडेंट झालेला आहे। आमच्या गाडीमध्ये कस्टमर पॅसेंजर बसले राहतात, ते पण भीतीचं वातावरण आहे की बसावले पाहत नाही का, बसता असं वाटते का गाडी पलटी होऊन जातात। खरं पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात अडचणी ज्या आहेत त्या नागरिकांना भेडसावत आहेत। इथून प्रवास करत असताना गाडी पलटेल की काय अशी परिस्थिती त्यांच्यासमोर उद्भवते आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत। याकडे स्थानिक प्रशासन, नगर परिषदेने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन योग्य ते उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। रुपेश सपाटे, TVNN मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।